गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण रिझल्ट नंबर सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये रिझल्ट नंबर सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स याचा डेरिव्हेटिव्ह आपण चेन रूलच्या सहाय्याने काढलेला होता आणि त्याच्यावरचे एक 8 ते 9 एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम्पल म्हणून सेंड केलेले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते एक्झाम्पल सोडून पुन्हा बॅकअप मध्ये दिलेले होते आणि त्याचं सोल्युशन देखील मी त्या दिवशी टाकलेलं. तर त्याच्यावरनं बऱ्याच स्टुडंटनी ते चेक केले असतील. आता आपण वळूयात पुढच्या रिझल्टकडे. आता आज बघा, आज मी तुम्हाला 1 ते 2च रिझल्ट करून दाखवणार आहे आणि बरेच रिझल्ट मी तुम्हाला स्वतः तयार करायला सांगणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता ह्या प्रोसिजरकडे व्यवस्थित लक्ष हे द्यायचं आहे. मागचे जर 2 लेक्चर जर तुम्ही बघितले तर तुम्हाला पूर्ण क्रायटेरिया लक्षात येईल. पण आणखीन 1-2 रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत आहे. आता नंबर 3 मी पुन्हा एकदा इथं चेन रूल लिहितो. चेन रूल. तर आपला जो चेन रूल आहे तर तो काय आहे सांगा बघू मला. dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. हा कोणता रूल आहे? चेन रूल. दिसतोय का सर्वांना? यस. तर हा झाला आपला चेन रूल. आता याचा आपल्याला इथं वापर करायचा. आता आपण जाऊया रिझल्ट नंबर 3 कडे. रिझल्ट नंबर 3. तर रिझल्ट नंबर 3 काढण्यासाठी रिझल्ट नंबर 3 काय आहे? तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय फंक्शन याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके. 1 बाय फंक्शन म्हणजे फंक्शनचा कुठल्याही रेसिप्रोकल असेल ते फंक्शन जर डिनॉमिनेटर तर मग काय? तर मग तुम्ही या फॉर्म्युल्याचा वापर करू शकता. याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला याची आठवण करून द्यावी लागेल की जर 1 बाय एक्स असेल तर ह्या 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा नेहमी किती येतोय? -1 बाय एक्स स्क्वेअर. माहितीये का तुम्हाला? दिसतंय का? एकदा मला बघू द्या. यस. 1 बाय एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह येतोय -1 बाय एक्स स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला? 1 बाय एक्सचा झाला. मग आता याच्यानंतर तुम्ही बघू शकताय की आपल्याला हे प्रूव्ह करायचे किंवा याचा डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युली काय येतोय हे आपल्याला या ठिकाणी डिटरमाइन करायचं आहे. मग आता तुम्ही काय करणार? याला डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करण्यासाठी लेट आपण इथं आता घेऊया y इज इक्वल टू 1 बाय एक्स. ज्याचं उत्तर काढायचंय त्याला आपण y घेऊया. म्हणजे या साईडने जर dy बाय dx काढलं तर मग आपलं काम संपल्यात जमा आहे. ओके. तर मग y ची व्हॅल्यू आपण आता घेऊ 1 बाय f ऑफ x एवढी घेत आहे. तर मग आता बघा आपली दरवेळेसची प्रोसिजर तुम्हाला माहितच असेल. प्रोसिजर तुम्हाला माहितच असेल. ओके. झालं. थोडासा कॉल आल्यामुळं कट झालं. बघा आता लेट आपण इथं काय कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स. मग आता तुम्ही इथं काय पुट करणार बघा. पुट याच्यामध्ये आपण काय ठेवणार आहात बरं? तुम्हाला एफ ऑफ एक्सच्या जागेवर यू ठेवायचे किंवा यू ची किंमत काय ठेवायची? एफ ऑफ एक्स. जिथं एफ ऑफ एक्स आहे तर त्याच्या जागेवर आपण आता काय ठेवूयात? यू ही व्हॅल्यू आपण इथं ठेवूयात. मग इथं काय होईल मला सांगा बरं? y इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ एक्सच्या जागेवर यू. जिथं एफ ऑफ एक्स आहे तर तिथं तुम्हाला काय पुट करायचं आहे? यू ही टर्म या ठिकाणी पुट करायची आहे. मग आता इथं काय होईल मला सांगा? y इक्वल्स टू 1 बाय यू. तर हे असं इथं येत आहे. y इक्वल्स टू 1 बाय यू ही टर्म इथं येते. मग तुम्ही आता इथं काय करणार मला सांगा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. विथ रिस्पेक्ट टू यू ने ह्या इक्वेशनला आपण काय करणार आहात? डिफरन्शिएट करणार आहात. तर मग बघा या ठिकाणी कसा होईल? y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय du. विथ रिस्पेक्ट टू यू ने तुम्ही डिफरन्शिएट करतात ना.
तुम्हाला एवढं कळतंय का आपल्याला चेन रूल वापरायचा आहे. आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू इथं काढाव्या लागतील. अगोदर तुम्ही dy बाय du काढणार, त्याच्यानंतर मग तुम्ही du बाय dx काढणार. मग त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही इथं ठेवणार, तुम्हाला मिळणार dy बाय dx. dy बाय dx म्हणजे शेवटी ह्या 1 बाय f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. प्रोसिजर लक्षातच आली असेल तुमच्या. मग चला फटाफट काम करा आता. 1 बाय u या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? मायनस 1 बाय u चा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर? u चा स्क्वेअर. 1 बाय u याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय कशाचा स्क्वेअर? u चा स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह 1 बाय u चा कशावरून? 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह हा कसा येतो सांगा मला? 1 बाय मायनस 1 बाय x स्क्वेअर. तसं इथं x च्या ऐवजी फक्त कोण आहे? u आहे, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला मायनस 1 बाय u स्क्वेअर. स्क्रीन मध्ये येतंय का? मला एकदा चेक करू द्या. यस, पूर्णपणे स्क्रीन मध्ये आलेलं आहे. चला तर मग आता आपण इथं काय म्हणूयात? नाव. आता मला सांगा काय आहे इथं? u ची व्हॅल्यू. आता आपण dy बाय du काढलेला विषय आपण सध्या सोडून देऊयात. आता आपल्याला du बाय dx काढायचा का नाही? du बाय dx याची किंमत इथं आपल्याला आता काढायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचा विचार करा, u ची व्हॅल्यू इथं किती आहे? f ऑफ x. मग तुम्ही इथं म्हणा की बाबा u म्हणजे काय? f ऑफ x. u म्हणजे काय आहे? f ऑफ x आहे. मग आता u ची व्हॅल्यू जर f ऑफ x असेल तर मग आता मला सांगा डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. मग u चा डेरिव्हेटिव्ह किती येतोय मला सांगा? du बाय dx. हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला? u चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. आणि f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती येऊ शकतं? f डॅश ऑफ x. f डॅश डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. कुणाचा डेरिव्हेटिव्ह? f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? f डॅश ऑफ x. हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला? f ऑफ x चा. हे कळतंय ना सर्वांना? हे फार पूर्वीपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण याच्यावर चर्चा करतोय की f डॅश ऑफ x हा f ऑफ x चा काय आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. तर चला तर मग आता ही झाली व्हॅल्यू du बाय dx. du बाय dx ह्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? f डॅश ऑफ x. काय किंमत आली सांगा बघू मला? f डॅश ऑफ x. हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला? f ऑफ x चा झाला. मग आता इथं मला सांगा बाय आपण कशाचा वापर करणार आहात बरं? बाय चेन रूल. कोणता रूल वापरायचा आहे तुम्हाला आता इथं? चेन रूल हा तुम्हाला इथं वापरायचा आहे. मग मला सांगा चेन रूल नुसार इथं काय येऊ शकतंय? काय येऊ शकतंय सांगा. चला चेन रूल काय आहे? dy बाय dx इक्वल्स dy बाय du into du बाय dx. dy बाय du into du बाय dx. मग आता मला सांगा व्हॉट वी गेट हिअर? dy बाय du याची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? मायनस 1 बाय u स्क्वेअर. काय व्हॅल्यू आहे? मायनस 1 बाय u चा स्क्वेअर आहे का नाही? यस, मायनस 1 अपॉन किती बरं? u स्क्वेअर. आणि du बाय dx याची व्हॅल्यू किती आहे? बोला. f डॅश ऑफ x आहे. यस, dy बाय du ची मायनस 1 अपॉन u स्क्वेअर आणि du बाय dx ची व्हॅल्यू f डॅश ऑफ x. अशी व्हॅल्यू ही झाली व्हॅल्यू dy बाय dx. ओके, आपण दोन्हीच्या व्हॅल्यू पुट केल्या तर आणखीन कंप्लीट आपल्याला मिळालं ना. आपल्याला इथे याची आठवण करून द्यावी लागेल की इथं u म्हणजे कोण आहे? f ऑफ x. आणि y म्हणजे कोण आहे सांगा बघू मला? y कोण आहे? y आहे 1 बाय f ऑफ x. y काय आहे तर 1 बाय f ऑफ x. अशा प्रकारे इथं आलेला आहे. समजलंय सर्वांना? तर या पद्धतीने तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह इथं काढू शकता. u ची व्हॅल्यू f ऑफ x आणि y ची व्हॅल्यू 1 बाय f ऑफ x. समजताय? मग ह्या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही ठेवल्या तर फायनल रिझल्टच मिळतोय की आपल्याला d बाय dx ऑफ y म्हणजे कोण? 1 बाय f ऑफ x. y म्हणजे कोण? 1 बाय f ऑफ x. y म्हणजे 1 बाय f ऑफ x. त्याच्यानंतर मायनस 1 बाय u चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? f ऑफ x त्याचा स्क्वेअर. u म्हणजे f ऑफ x. u चा स्क्वेअर म्हणजे f ऑफ x चा काय बरं? स्क्वेअर. आणि इंटू
इंटू हे किती आहे ॲज इट इज एफ डॅश ऑफ एक्स. अशा पद्धतीने आपण याचा इथं काय काढू शकतायत मला सांगा, डेरिव्हेटिव्ह काढू शकतायत. हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा झाला, 1 एफ ऑफ एक्सचा काय झाला बरं, हा चा डेरिव्हेटिव्ह चला सांगा मला पटकन, -1 एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू पुन्हा काय आलेलं आहे एफ डॅश ऑफ एक्स. तर हे झालं याचं फायनल आन्सर. काय झालं बरं याचं, हे फायनल आन्सर झालं 1 एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह हा एवढा येतोय -1 एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू काय आलेला आहे एफ डॅश ऑफ एक्स. समजलं सर्वांना. तर अशा पद्धतीने आपण याचा इथं डेरिव्हेटिव्ह हा काढू शकतो. आता मग याच्यानंतर पुढे जाऊ. पुढे आता आपल्याला काय करायचे बघा. आता याचं एक्झाम्पल इथं एक बघायचे. समजा आता उदाहरणार्थ बघा, मी एक्झाम्पल दिसतंय का एकदा चेक करतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजावून सांगतोय. थोडंसं लहान होत आहे, आय विल झूम इट. थोडंसं मी याला मोठं करतो. ओके, फॉर्म्युला बी इकडं दिसला पाहिजे, तिकडचं बी दिसलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. आता इथं बघा कसं आहे, y इक्वल 1 समजा आता असा आहे एक्स स्क्वेअर मायनस 10. ओके, आता तुम्ही मला सांगाल इथं बघा, मी थोडंसं आणखीन लहान करतो याला, म्हणजे थोडंसं आणखीन लक्षात येईल तुमच्या, किंवा इकडं वळवतो मी. यस, आता तुम्हाला दिसेल. ओके, हे बघा 1 एफ ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटरला कधी वापरायचा हा फॉर्म्युला, जर रेसिप्रोकल असेल तर. इथं बघा रेसिप्रोकल आहे 1 मायनस टॅन एक्स. म्हणजे तुमच्या काही लक्षात येतंय का, बघून घ्या एकदा व्यवस्थित. मी थोडीशी इंक टाकतोय, तुम्ही एकदा बघून घ्या व्यवस्थित काय आहे बरं नेमकं ते. बघा बघा छेदस्थानी जी टर्म आहे तर ती टर्म म्हणजे कोण झालं, एफ ऑफ एक्स. डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू म्हणजे कोण, एफ ऑफ एक्स. मग इथं तुम्हाला तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. बघून घ्या फॉर्म्युला काय आहे, 1 एफ ऑफ एक्स. तर ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा येतोय -1 एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे बघा आता एफ ऑफ एक्स म्हणजे ही जी एवढी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स. बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला इथं याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग y चा डेरिव्हेटिव्ह किती, dy बाय dx इक्वल 1 बाय फंक्शन. तर 1 बाय फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह -1 बाय फंक्शनचा स्क्वेअर आणि इंटू काय आहे एफ डॅश ऑफ एक्स. मग आता मला सांगा -1 अपॉन फंक्शन कोण सांगा, एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू पुन्हा पुढे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा, एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स. ओके, एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजेच बघा -1 अपॉन फंक्शन हे आहे एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स त्याचा स्क्वेअर आणि इंटू ह्या एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्सचा तुम्हाला गुणाकारात काय काढायचा आहे मला सांगा, डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग आता इथं काय येऊ शकेल बरं, सो देअरफॉर dy बाय dx हे आहे एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स त्याचा स्क्वेअर इंटू झालं हे आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. आता मग पुढे काय उरतंय मला सांगा बरं, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्यानंतर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर बघा आता इथं पहा, आता एक्स स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती 2x मायनस टॅन एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. एक्स स्क्वेअरचा 2x मायनसला मायनस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला सेक स्क्वेअर एक्स. समजताय का सर्वांना. मग आता तुम्ही त्याला अलीकडे ओढून घ्या, म्हणजे दॅट विल इक्वल टू मायनस हे किती राहिले बरं 2x मायनस किती आले बरं सेक स्क्वेअर एक्स. 2x मायनस सेक स्क्वेअर एक्स ते आपण अलीकडे लिहिले आणि छेदस्थानी काय उरलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स ब्रॅकेटचा काय आहे बघा स्क्वेअर.
काय काय केले लक्षात आले का तुमच्या? तुम्ही एकदा नीट आणि व्यवस्थित करा, व्यवस्थित बघून घ्या. आपण इथं 1/f(x) या फॉर्म्युल्याचा वापर केला. 1/f(x) चा डेरिव्हेटिव्ह -1/f(x) चा स्क्वेअर आणि पुन्हा इंटू मध्ये त्या f(x) चा काय काढायचा आहे तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. फॉर्म्युला वापरलाय कसा तो 1-2 मिनिटात बघून घ्या. मी आता स्क्रीनशॉट काढतोय. तो तुम्हाला नंतर याचा स्क्रीनशॉट हा पाठवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी आणखीन काही एक्झाम्पल्स या फॉर्म्युल्यावर चेक करून दाखवणार आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या बरं सर्वजण. पहा आता मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला थोड्या वेळाने सेंड करणार. झालं? आता बघा एक्झाम्पल. आणखीन 1-2 एक्झाम्पल समजावून सांगतो. जेणेकरून मी तुम्हाला नंतर जर एक्झाम्पल दिले तर तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवता येईल. चला आता फटाफट एक्झाम्पल समजून घ्या. मी एकदा रिझल्ट लिहितो या ठिकाणी. ओके, रिझल्ट टाइप नंबर 3. काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f(x) इक्वल्स टू -1/f(x) चा स्क्वेअर इंटू f'(x). ओके, दिसलंय का सर्वांना? यस. हा रिझल्ट आपल्याला इथं वापरायचा. थोडस ब्लर होत आहे. हा आता झालं. ओके, आता बघा याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथं सोडवणार. बरं का, स्क्रीन मध्ये येतंय का? मला सारखं सारखं चेक करावं लागतंय. स्क्रीनच्या बाहेर जाऊ नये. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह काढायचा 1/a² - x. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे व्यवस्थित एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. 1/a² - x². आता याचा आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचा. वरचा फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकतो. बरोबर आहे? तुम्हाला इथं क्लिअर जर दिसत असेल तर वाटलं तर तुम्ही इथं स्पष्टपणे सांगा की बाबा f(x) च्या जाग्यावर कोण आहे इथं? f(x) च्या जाग्यावर कोण आहे इथं? a² - x² आहे. काय दिसतंय तुम्हाला? f(x) च्या जाग्यावर कोण आहे बघा? a² - x² आहे. दिसतंय सर्वांना? f(x) त्याची जागा इथं कुणी घेतलेली आहे? a² - x² ने घेतलेली आहे. तर मग बघा आता कसं होईल बरं या ठिकाणी? सो देअरफॉर डायरेक्ट आता आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं इथं करूया. त्याला आपण ब्रॅकेट टाकूया कारण याला डिफरन्शिएट करायचे आपल्याला. तर मग मला सांगा y चा डेरिव्हेटिव्ह हा किती येऊ शकेल? dy/dx. आता तुम्ही पहा 1/f(x) चा डेरिव्हेटिव्ह -1/f(x) जो आहे ना त्याचा होल स्क्वेअर होतोय. f(x) जो आहे ना त्याचा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होतोय. जिथं f(x) आहे त्याच्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होतोय. म्हणजे इथं काय झालं मला सांगा? -1/f(x) कोण? a² - x². त्याचा पूर्णपणे इथं काय झाला? स्क्वेअर झाला. आणि इंटू तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा? f'(x) चा काढायचा. म्हणजे f(x) चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण आहे f(x)? पुन्हा एकदा f(x) कोण आहे सांगा बघू? a² - x². हा कोण झाला? f(x) झाला. काय केले लक्षात आले का? बघा एकदा 2 मिनिटात व्यवस्थित समजून घ्या. दिसतंय का? पहा, समजून घ्यावं लागणार आहे. बघा f(x) म्हणजेच a² - x². f(x) म्हणजे दिसतंय? मग इथं बघा फॉर्म्युला हा वापरायचा तुम्हाला वरचा. -1/f(x) चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं -1/f(x) ची किंमत a² - x². त्याचा स्क्वेअर झालाय आणि इंटू डेरिव्हेटिव्ह पुन्हा कोणाचा काढायचा तुम्हाला? a² - x². दिसलंय सर्वांना? मग तुम्ही आता इथं काय करणार आहात? हे -1/ हे ॲज इट इज याला काही करता येणार नाही बघा. a² - x² आणि याचा होल स्क्वेअर आहे पुन्हा इंटू. आता तुम्ही मला सांगा 1/1 a² चा डेरिव्हेटिव्ह किती?
ये ही कॉन्स्टंट टर्म आहे, मग त्याचा स्क्वेअर असो नाहीतर क्यूब असो, किती बी पॉवर असो, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा फायनली किती येतोय? 0 येतोय. येतोय का नाही? आणि मायनस मायनस हे मायनस ऍज इट इज, हे कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा येतोय एक्स स्क्वेअर. आता सगळ्यांना माहितच झालेला आहे, तो डेरिव्हेटिव्ह किती येतोय? 2x. घातांकावरची संख्या सहगुणकाला आणि घातांक 1 न कमी झालेला आहे. आणि मग आता फायनल याचा आन्सर जर आपल्याला काढायचाच असेल, प्युरिफाय जर करायचंच असेल, मी याला थोडंसं वरती सरकवतो किंवा थोडं आणखीन छोटा करतो. आता बघा, हे मायनस इंटू हे मायनस काय झाले मला सांगा? प्लस 2x. हे 0 तर आपण रिमूव्ह करणार आणि डिनॉमिनेटरला उरले a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. सर्वांना कळालंय का? ते एकदा व्यवस्थित समजून घ्या. तर एक 1 अपॉन a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह हा एवढा येतोय. काय केलेलं आहे ते एकदा व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथं समजावतो. नंबर 2, y इज इक्वल टू 1 अपॉन cot x मायनस cosec x. असं इथं आहे. तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता तुम्ही पुन्हा एकदा त्याचीच आठवण करून देणार की इथं एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे? 1 बाय समथिंग, म्हणजे 1 बाय एनी काइंड ऑफ फंक्शन. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा. म्हणजे एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आहे? कॉट एक्स मायनस कोसेक एक्स. तुम्हाला एकदा दिसतंय का? मी चेक करतोय. यस, तर कॉट एक्स मायनस कोसेक एक्स. ओके, दिसतंय का बरं सर्वांना? तर एकदा बघून घ्या व्यवस्थित. पहा, एफ ऑफ एक्स ची जागा त्याने घेतलेली आहे. मी याला थोडंसं झूम करतोय, आता तुम्हाला दिसेल. ओके, आता दोन्ही गोष्टी दिसतील. आता मग आपण काय करणार आहात की याला तुम्ही ब्रॅकेटच टाका आणि तुम्ही इथं असं म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा बरं, हे लक्षात ठेवा. मग मला सांगा आता y चा डेरिव्हेटिव्ह किती? dy बाय dx इक्वल. आता बघा, हा फॉर्म्युला मी सध्या ठेवतोय इथं. एवढं तुम्हाला दिसतंय. स्क्वेअर कोणाचा करायचा? एफ ऑफ एक्सचा डिनॉमिनेटरला. ओके, लक्षात येत आहे? डिनॉमिनेटरला आपल्याला एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर करायचा, म्हणजेच कोणाचा? -1 अपॉन, हा सांगा, कॉट एक्स मायनस कोसेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर. हा स्क्वेअर झाला कुणाचा बरं? त्या एफ ऑफ एक्सचा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू कॉट एक्स मायनस कोसेक एक्स इंटू आपल्याला आता एफ डॅश ऑफ एक्स घ्यायचा. हा एफ डॅश. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे कोण बरं सांगा मला? एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं कुणाचा डेरिव्हेटिव्ह वर मला सांगा? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोसेक एक्स. कदाचित थोडंसं बाहेर गेला असेल, पण ऐकून घ्या. कॉट एक्स मायनस कोसेक एक्स याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इथं काढलेला आहे. हो, म्हणजे फोन लावा. तर कॉट एक्स मायनस कोसेक एक्स याचा आपण इथं डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. ओके, मग आता इथं काय होईल बघा बरं. या ठिकाणी हे दॅट विल इक्वल -1 अपॉन कॉट एक्स मायनस कोसेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर हे ॲज इट इज. बघा दिसतंय का सर्वांना ते? आता पहा, कॉट एक्स, कम ऑन, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? तर कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ती लिस्ट आहे ना तुमच्याकडे, त्या 15 फॉर्म्युल्याची लिस्ट? यस, त्याच्यातच बघून तुम्हाला सांगायचे. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आणि आता मला सांगा मायनस कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती? कोसेकचा येतोय मायनस कोसेक इंटू कॉट. येतोय ना? कोसेकचा डेरिव्हेटिव्ह किती? मायनस कोसेक इंटू कॉट. तर मायनस कोसेकचा किती? प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. असा त्याचा काय येतोय? डेरिव्हेटिव्ह येतो. मायनस कोसेकचा प्लस कोसेक इंटू कॉट हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा झाला मला सांगा? मायनस कोसेक एक्स.
मग शेवटी आता इथं काय येऊ शकेल बरं बघा. सो therefore dy by dx इक्वल हे मायनस इंटू मायनस मायनस प्लस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस इंटू प्लस मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डिवायडेड बाय आता कुणाचा स्क्वेअर मला सांगा बरं तुम्ही. कॉट एक्स मायनस कोसेक एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हे तुमचं काय झालं मला सांगा. फायनल आन्सर. मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू प्लस मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे मायनस मायनस प्लस मायनस इंटू प्लस मायनस. तर हे याचं फायनल आन्सर. काय काय करावं लागतं एकदा व्यवस्थित बघून घ्या. ह्याला डिनॉमिनेटरला जे कुणी असेल ते फंक्शन असेल. आता कारण 1 बाय फंक्शन फंक्शन म्हणजे एक्सची टर्म ती कुठं लपून बसलेली आहे तर ती डिनॉमिनेटरला लपून बसलेली आहे. जर डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्स असेल तर मग त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढताव. कसं काढताव मला सांगा की -1 बाय ते जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा काय होतो स्क्वेअर होतो. त्या फंक्शनचा काय होतो स्क्वेअर आणि नंतर मग त्याचा तुम्ही त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह नंतर मल्टिप्लाय मध्ये काढू शकता. एकदा बघून घ्या बरं व्यवस्थित. सर्वांच्या लक्षात आलंय का ते चेक करा. बघा हा पूर्ण डेरिव्हेटिव्ह आपण काढलेला आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट हा लगेच पाठवला जाईल. स्क्रीनशॉट वरनं तुम्हाला नंतर व्यवस्थित लिहून घ्यायचे. ह्याची जी रेकॉर्डिंग आहे तर ती 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट ती म्हणजेच कोणती की याच्यावर आधारित पुन्हा प्रॅक्टिस एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे ऑन दी पेज. त्याच्या समोर त्याचे आन्सर पण मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी देणार आहे. तुम्हाला आता हे एक्झाम्पल सोडवायचे आणि सोडवून तुम्हाला ते एक्झाम्पल पाठवायचे. ओके. तर आता आपण या ठिकाणी थांबूयात. बघून घ्या व्यवस्थित. झालं. सो लेट अस स्टॉप हिअर.